163 कलमचा उपयोग करून त्यांनी जमावबंदीचा आदेश काढला, त्याचे उल्लंघन करण्यात आला म्हणून 89 लोकांवर 89 लोकांवर त्या ठिकाणी FIR दाखल झाला। भारतीय न्याय संहिता 189 टू 190 आणि 223 हे सगळे कलममध्ये त्यांच्यावर FIR गुन्हा आम्ही दाखल केला। आता बरेच लोकांच्या मनात हा प्रश्न आहे, 2-3 प्रकारचे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी मरकडवाडीचे गावचे नागरिक जे आहेत त्यांना चाचणी मतदान करण्यापासून का रोखण्यात आला। दुसरा, EVM बद्दल बरेच लोकांनी सवाल उपस्थित केले आहे, बरेच लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। तो हे सगळे प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हा प्रेस कॉन्फरन्स ठेवला आहे। नंबर 1 जे सवाल आहे की त्या ठिकाणी लोकांना चाचणी मतदान का नाही तुम्ही करून दिला, त्याचे ऑलरेडी मी उत्तर दिलं आहे। लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मध्ये कलम 19A, 20 आणि 20A मध्ये फक्त इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि त्यांची मशिनरी म्हणजे की कलेक्टर आणि कलेक्टरची मशिनरी फक्त त्यांना हे अधिकार आहे की इलेक्शन घेण्यासाठी, लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन घेण्याचे अधिकार फक्त आम्हाला आहे, बाकी कोणालाही नाही आहे। कुठल्याही तरतूदमध्ये कोणालाही कुठलाही अधिकार देण्यात आलेला नाही आहे। नंबर 2, त्यांना जर रिझल्ट्सवर डाऊट असेल, ज्या EVMच्या रिझल्ट्सवर डाऊट असेल तर ते कोर्टमध्ये इलेक्शन पिटिशन फाईल करू शकतात, ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तक्रार करू शकतात, त्याच्या मुभा आहे त्यांना। पण स्वतः चाचणी मतदान घेण्याच्या कुठल्याही प्रकारचा मुभा कोणालाही नाही आहे। उदाहरणासाठी जर कोणाला असं वाटलं की पोलीस फोर्स बरोबर काम करत नाही, त्यांना न्यायालयातून बरोबर न्याय मिळत नाही, तर याचे असा अर्थ नाही झाला की तुम्ही स्वतःच्या पोलीस फोर्स किंवा स्वतःच्या जेल सुरू करू शकता। तो सरकारचा काम आहे, तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काम आहे, तो आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि कॉन्स्टिट्यूशनल मशिनरीचा काम आहे। पहिला उत्तर हा झाला। दुसरा जो प्रश्न बरेच लोकांनी उपस्थित केले EVM बद्दल, ते EVMचा जो प्रोसेस आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो। आम्ही वारंवार प्रेस कॉन्फरन्समध्ये EVM बद्दल सर्व प्रकारची आम्ही जानकारी दिली आहे, तरी सुद्धा EVM बद्दल मी पुन्हा एक वेळी त्यामध्ये काय काय सेफगार्ड्स आहे, काय काय चेक्स अँड बॅलन्सेस आहे त्याबद्दल मी विस्तारपूर्वक सांगतो। नंबर 1, EVMचा जे प्रोसेस सुरू असतो तो त्याच्या आम्ही म्हणतो फर्स्ट लेवल चेकिंग FLCचा जे प्रोसेस आहे ते प्रत्येक EVM मशीनवर आम्ही FLC करतो, त्याच्या फर्स्ट लेवल चेकिंग करतो। तो 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत FLC झाला होता। 1 ऑगस्ट 2024 पासून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत FLCचा प्रोसेस झाला होता। FLCचा प्रोसेस जे आहे ते रामवाडी गोडाऊनमध्ये, सोलापूर शहरमध्ये रामवाडी गोडाऊनमध्ये झाला होता। FLCचा नियम असा असते की पॉलिटिकल पार्टीजचे, राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर FLC झाला पाहिजे। आम्ही त्यांना नोटीस देतो, त्या नोटीसवर त्याच्या आम्ही पोच घेतो आणि जर कोण नाही आले तर आम्ही वारंवार त्यांना कॉल करून सांगतो की तुम्ही या रामवाडी गोडाऊनला तुमच्या समोर आम्हाला FLC करायचे। त्याप्रमाणे त्यांच्या समोर FLC होत असते। FLC मध्ये प्रत्येक मशीनला, प्रत्येक बॅलेट युनिटला आम्ही 96 वोट देतो। बॅलेट युनिटवर 16 बटन असतात, प्रत्येक बटनला आम्ही 6 वोट देतो, 96 वोट देतो। आणि अगेन हे पॉलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हचे, राजकीय पक्षचे प्रतिनिधीचे समोर हा पूर्ण प्रोसेस होत असते। त्यानंतर FLC मध्ये अगेन 1% मशीनवर आम्ही 1200 वोट देतो, 2% मशीनवर 1000 वोट देतो आणि पुन्हा 2% मशीनवर आम्ही 500 वोट देतो। आणि या व्यतिरिक्त जे बाकी शिल्लक मशीन आहे त्यावर प्रत्येकवर 96 वोट देतो। आणि सर्व जे प्रोसेस आहे ते राजकीय पक्षीय प्रतिनिधीच्या समोर झाला होता रामवाडी गोडाऊनमध्ये, त्यांचे सही आहे, आमच्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे। त्यानंतर जे प्रोसेस असते हे FLC केल्यानंतर आम्ही परत ते रामवाडी गोडाऊनमध्ये ठेवतो। त्यानंतर 22, 23 आणि
22, 23 आणि 24 ऑक्टोबरला हे सर्व मशीन्स आम्ही त्या ठिकाणी पाठवलं होतं. अकलूजला पाठवलं होतं. अकलूजच्या ज्या आमच्या गोडाऊन आहेत, त्या स्ट्रॉंग रूम आहे, त्या ठिकाणी आम्ही पाठवला होता. जेव्हा रामवाडी गोडाऊन आम्ही काढला होता, रामवाडी गोडाऊन उघडून आम्ही मशीन्स काढला होता, त्या दिवशी सर्व राजकीय पक्ष, जे मोठे मोठे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे जिल्हा प्रतिनिधीच्या समोर आम्ही काढला होता. त्यांची सही आहे आणि आमच्याकडे व्हिडिओ पण आहे, ते नंतर आम्ही प्रेसच्या सोबत शेअर करू. रामवाडी गोडाऊनतून ज्या व्हेकलमध्ये आम्ही हे मशीन्स टाकला होता, त्याचे GPS-वर आम्ही ट्रॅकिंग केला होता आणि सर्व जे राजकीय पक्षचे प्रतिनिधी आहेत त्यांचे अधिकार आहे, त्यांचे अधिकार आम्ही प्रदान केला होता ECIच्या आदेशान्वये, की तुम्ही तो गाडीच्या फॉलो पण करू शकता तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये. त्यानंतर अकलूजमध्ये महाराष्ट्र राज्य वाखर महामंडळ हा गोदाममध्ये ते स्ट्रॉंग रूम स्थापित केला होता. जेव्हा त्या ठिकाणी अकलूजच्या स्ट्रॉंग रूममध्ये हे सर्व मशीन्स पोहोचले होते 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीखला, तो 22 ऑक्टोबरला जे प्रतिनिधी उपस्थित होते राजकीय पक्ष चे, त्यांचे मी नाम सांगतो. श्री संतोष शंकर राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे हे प्रतिनिधी होते. त्या ठिकाणी ते अकलूजमध्ये उपस्थित होते. 23 तारीखला आणि 24 तारीखला श्री अनिलजी तानाजी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षचे, श्री बाबासाहेब विश्वनाथ कारंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे आणि श्री कबीर मुलानी PRP गटचे, PRP पक्षचे, हे सर्व जे प्रतिनिधी होते त्यांचे समोर आम्ही मशीन अकलूजमध्ये ठेवला. त्यानंतर 9 नोव्हेंबरला EVMचे आम्ही पेअरिंग केला होता, CUBUचे पेअरिंग केला होता. पुन्हा त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवारचे प्रतिनिधीचे समोर हा प्रोसेस झाला होता. त्यावेळी श्री जीवन उत्तमराव जानकर, श्री तुकाराम ठवरे, श्री हरी पालवे, श्री उमेश देवकते, श्री दादासाहेब गालफाडे हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे समोर आम्ही EVM पेअरिंग 9 नोव्हेंबरला केला होता. 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला आम्ही EVMच्या कमिशनिंग केला. 10 नोव्हेंबरला श्री संतोष राऊत, श्री निलेश ननवरे आणि श्री अनिल साठे यांची उपस्थितीमध्ये झाला होता. ते व्हिडिओमध्ये आमच्याकडे आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे. 11 तारीखला जी कमिशनिंग झाली होती त्यामध्ये जे उमेदवार आहेत, श्री उत्तमराव जे उमेदवार होते, श्री उत्तमराव शिवदास जानकर, त्यांच्याकडून जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांचे नाव श्री दत्तात्रय सुरेश येडके होता. उमेदवार श्री राज यशवंत कुमारचे प्रतिनिधी ते स्वतः उपस्थित होते. श्री दादा विश्वनाथ लोखंडे उमेदवार आहेत, ते स्वतः उपस्थित होते. ॲडव्होकेट श्री मनोज कुमार उत्तम सुरवसे हे उमेदवार आहेत आणि हे स्वतः उपस्थित होते. श्री त्रिभुवन विनायक धाइंजे हे उमेदवार आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब गालफाडे हे उपस्थित होते. त्यांचे समोर EVMचा जे प्रोसेस आहे तो पूर्ण झाला होता. EVM कमिशनिंगचा जे प्रोसेस आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्या दिवशी आम्ही EVMच्या मशीनवर आम्ही बॅलेट पेपर टाकतो. प्रत्येक मशीनमध्ये आम्ही पुन्हा 16 वोट देतो. 16 बटन असतात BU वर आणि प्रत्येक बटनला आम्ही वोट देतो. आणि 5% जे मशीन आहेत EVMचे 5% EVM मशीनवर आम्ही 1000 वोटचे एक मॉक पोल करतो. हे 5% मशीन कुठले असतील हे आम्ही त्या ठिकाणी जे राजकीय पक्षचे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी जे उपस्थित असतात त्यांना आम्ही विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले 5% EVM मशीनवर 1000 वोट करायचे. आणि आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो की तुम्ही स्वतः ते वोट बटन दाबून तुम्ही स्वतः वोट करून बघा. तर हे सर्व प्रोसेस त्यांच्या समोर आहे, ते व्हिडिओमध्ये पण आहे, त्यांची सही पण आहे. त्यानंतर मतदानच्या दिवशी अगेन आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो. 20 नोव्हेंबरला मतदान झाला होता, 19 नोव्हेंबरला आम्ही स्ट्रॉंग रूम उघडतो. त्या दिवशी परत राजकीय पक्षचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच आम्ही उघडला होता. व्हिडिओ आणि त्यांची सही आमच्याकडे आहे. 20 नोव्हेंबरला पोलिंग झाला होता. मार्कडवाडी गावमध्ये 3 मतदान केंद्र आहे. मतदान केंद्र नंबर 96, 97 आणि 98. त्यामध्ये 96 मतदान केंद्र क्रमांक 96 मध्ये
4 पोलिंग एजंट उपस्थित होते. पोलिंग एजंट कोण असतात? प्रत्येक कॅन्डिडेट त्यांचे पोलिंग एजंट कुठल्याही बूथवर अपॉइंट करू शकतात आणि ते पूर्ण दिवस बूथमध्ये हजर असतात. ते 4 लोक हजर होते. मतदान केंद्र क्रमांक 97 मध्ये पुन्हा 4 लोक हजर होते. 4 पोलिंग एजंट होते आणि 98 मध्ये 3 पोलिंग एजंट होते. यामध्ये ज्या उमेदवारांनी पूर्ण प्रोसेसवर आक्षेप घेतला आहे त्यांचे पण पोलिंग एजंट उपस्थित होते. त्यांचे पण नाम आणि सही आमच्या समोर आहे. आता ॲक्च्युअल पोल सुरू करण्यापूर्वी नियम असा आहे की आम्हाला मॉक पोल करायची असते. प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे ते मशीनवर 50 वोटच्या मॉक पोल करतात आणि ते पोलिंग एजंटचे समोरच करावे लागते. आणि त्या दिवशी एवढे हे 4 आणि 3 लोक 96, 97 आणि 98 मध्ये उपस्थित होते. त्यांच्या समोर मॉक पोल झाला. मॉक पोलचा रिझल्ट आम्ही त्यांना दाखवतो की ज्या कॅन्डिडेटला जेवढे मतदान केलं आहे तेवढे मत ईव्हीएम मध्ये आला किंवा नाही. आणि त्यानंतर मॉक पोल सर्टिफिकेट बरोबरपणे योग्य पद्धतीने कंडक्ट झाला आहे आणि कुठलीही चूक नाही आहे त्याचे आम्ही मॉक पोल सर्टिफिकेट घेतो. आणि ते सर्टिफिकेटवर हे सर्व पोलिंग एजंटचे जे उमेदवारचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या सही पण आहे. तो पण आमच्याकडे आहे. तर त्यांच्या समोर मॉक पोल झाला आहे आणि त्यानंतर ॲक्च्युअल पोल सुरू झाला आहे. मॉक पोलमध्ये त्यांनी सही करून दिला आहे की कुठल्याही प्रकारच्या रिझल्ट्समध्ये तफावत नाही आहे. ज्या कॅन्डिडेटला जेवढे वोट दिला तेवढे रिझल्ट्सची बटन दाबून तेवढे रिझल्ट ईव्हीएममध्ये डिस्प्ले झाला. त्यानंतर 23 तारीखला पुन्हा सीलिंग करताना मॉक पोल जेव्हा आम्ही स्ट्रॉंग रूममध्ये सील करतो सर्व राजकीय पक्षचे लोकप्रतिनिधी होते. राजकीय पक्षचे प्रतिनिधी होते आणि त्यांचे सही आणि व्हिडिओ आमच्याकडे आहे. 23 तारीखला काउंटिंग झाला. मी एक वेळी सांगून देतो. 20 नोव्हेंबरला जेव्हा सील करण्यात आले तर स्ट्रॉंग रूम जेव्हा सील बंद करण्यात आलेला होता त्या दिवशी श्री महादेव विजय कावडे आणि श्री निलेश सूर्यकांत ननवरे हे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. व्हिडिओमध्ये आहे आणि त्यांची सही पण आमच्याकडे आहे. 23 नोव्हेंबरला आम्ही काउंटिंगसाठी स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडला आणि त्या दिवशी उमेदवार श्री उत्तमराव शिवदास जानकरचे प्रतिनिधी श्री अर्जुन सिंग मदन सिंग मोहिते पाटील उपस्थित होते. उमेदवार श्री कुमार आनंदा लोंढेचे प्रतिनिधी श्री संजय दिनकर मगर उपस्थित होते आणि उमेदवार श्री राम विठ्ठल सातपुतेचे प्रतिनिधी श्री केशवराज कल्याणराव पाटील उपस्थित होते. त्यांचे समोर आम्ही स्ट्रॉंग रूम उघडला होता. काउंटिंग सुरू असताना काउंटिंग एजंट्स प्रत्येक कॅन्डिडेटला अधिकार आहे ते प्रत्येक बूथवर काउंटिंग एजंट अपॉइंट करू शकतात. बूथ क्रमांक 96 मार्करवाडी त्यामध्ये मतमोजणी प्रतिनिधीचे नाव श्री विराज प्रकाश निंबाडकर, श्री आकाश भीमराव सावंत, श्री शंभूराजे केशवराव पाटील, श्री धनंजय तुकाराम साठे, श्री काशीलिंग नेताजी ठवरे, श्री सौरभ लालासाहेब वाघमारे हे सर्व जे काउंटिंग एजंट होते मतमोजणी प्रतिनिधी होते. हे बूथ क्रमांक 96 मार्करवाडीसाठी हे काउंटिंग एजंट होते आणि त्या दिवशी ते उपस्थित होते. बूथ नंबर 97 वर श्री रिसवाडकर अमर सदानंद, श्री शेडके दत्तात्रय विठोबा आणि बूथ नंबर 98 वर श्री BD सालगुडे पाटील, श्री रामकृष्ण बाडासो कदम, श्री बाडासो पराडे हे मतमोजणी प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. नियमप्रमाणे जेव्हा एक टेबलवर आम्ही त्या बूथचे मशीन आणतो काउंटिंग एजंटकडे 17C फॉर्मच्या झेरॉक्स असतं. त्यामध्ये ते मॅच करू शकतात की ईव्हीएमवर जे टोटल दाखवत आहे किती वोट पडला आहे ते 17C तेवढेच वोट आहेत किंवा नाही. हे तिघही बूथवर 96, 97 आणि 98 बूथ क्रमांकवर मार्करवाडीमध्ये तो मॅच झाला होता. 17C मध्ये जेवढे टोटल वोट्स नमूद होते तेवढेच ईव्हीएम मध्ये दाखविण्यात आला आणि कुठल्याही राऊंडमध्ये कुठल्याही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. आरोकडे एकही ॲप्लिकेशन नाही आहे. कुठल्याही आक्षेप पूर्ण प्रोसेसमध्ये 23 तारीखमध्ये संध्याकाळीपर्यंत जेव्हापर्यंत काउंटिंग संपला नाही एकही काउंटिंग एजंटने कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. त्यानंतर अगेन हे सगळे जे सील आहेत ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधीचे समोर मशीन अगेन सील बंद करण्यात आलेला होता. आता हे पूर्ण प्रोसेसमध्ये FLC फर्स्ट लेवल चेकिंग जे ऑगस्ट महिन्यामध्ये झाला आणि 23 तारीखच्या संध्याकाळीपर्यंत जेव्हा काउंटिंगचा रिझल्ट डिक्लेअर झाला
प्रत्येक टप्प्यामध्ये जे राजकीय पक्ष किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही सहभागी करून घेतला आहे. त्यांच्या समोर पूर्ण प्रोसेस झाला आहे. मॉक पोल जे आहे ते 6 ते 7 वाजता आम्ही मॉक पोल ठेवतो. मॉक पोलमध्ये तिघं बूथमध्ये 96, 97, 98 मार्करवाडीचे बूथमध्ये आम्ही त्यांचे प्रतिनिधीचे समोर पोलिंग एजंटचे समोर मॉक पोल करून घेतला आहे. त्यानंतर ॲक्च्युअल पोल सुरू झाला आहे. मॉक पोलमध्ये कुठल्याही प्रकारच्या गडबडच्या कुठल्याही त्यांनी हे नाही दिला. मॉक पोल सर्टिफिकेटवर त्यांची सही आहे. त्यानंतर प्रश्न असा आहे की ॲक्च्युअल पोलमध्ये गडबड करण्याचे आक्षेप ते कसा घेऊ शकतात. तर हे EVMचा हा एक भाग झाला ज्यामध्ये आम्ही सर्व सांगितलं की जे एक प्रोसेसमध्ये राजकीय पक्ष किंवा उमेदवाराचे प्रतिनिधीला सहभागी करून त्यांचे समोर आम्ही सर्व प्रोसेस करतो. नंबर 1. नंबर 2, EVMचा जे टेक्निकल ॲस्पेक्ट आहे त्याबद्दल मी थोडं सांगतो. बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की EVMमध्ये टॅम्परिंग आहे आणि असं आहे तसं आहे. आता 2 प्रकारचे गोष्टी असतात. एक मॅलफंक्शन EVM झाला, मॅलफंक्शनिंग झालं त्यामध्ये, आणि एक टॅम्परिंग आहे. मॅलफंक्शनिंग म्हणजे काय झाला की जेव्हा आम्ही तो मशीनला तयार करतो कुठल्या प्रकारची आम्हाला चूक दिसली, ऑन नाही झाला, रिझल्ट डिस्प्ले नाही झाला, बॅटरी कमी दाखवला, अशा प्रकारची चूक दिसते. ते आम्ही FLCमध्ये पण आम्हाला चूक दिसते आणि कमिशनिंग करताना त्यामध्ये पण काही प्रमाणात जे माझ्या माहितीप्रमाणे 0.4%, 0.4% CUमध्ये काही तांत्रिक टेक्निकल फॉल्ट झाला होता. BUमध्ये पण 0.6, 0.7% झाला होता आणि VVPATमध्ये 1.2% झाला होता. हे जे मशीन्स आले जे मॅल फंक्शनिंग आहेत त्यावेळी ते काम करत नव्हते, त्याला मी बाजूला काढतो. ते मशीन नंबरच्या सोबत आम्ही पॉलिटिकल पार्टीला ती यादी देतो की हा अमुक अमुक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये हा जे मशीन आहे ते खराब झाले आहेत आणि त्यांचे एक्नॉलेजमेंट आमच्याकडे आहे. हा मॅल फंक्शनिंग मशीन झाले. दुसरा भाग आहे टॅम्परिंग. टॅम्परिंग म्हणजे काय झालं की तुम्ही वोट एक कॅन्डिडेटला देतो पण रिझल्ट जे आहे ते दुसरा कॅन्डिडेटला दिसते. आजपर्यंत एकही असा केस कोणालाही सापडला नाही आहे. कुठल्याही मॉक पोल असो जेवढे चेकिंग झाले आहेत एकही असा केस सापडला नाही आहे. EVM जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्याच्या बॅटरी संपू शकते, रिझल्ट नॉट डिस्प्ले, त्याच्या डिस्प्ले युनिट हे खराब होऊ शकते. पण असा एकही केस नाही आला आहे की वोट एक कॅन्डिडेटला गेला आहे आणि त्यानंतर तो रिझल्ट दुसरा कॅन्डिडेटला दाखवला आहे. आणि सगळे प्रोसेसमध्ये FLCमध्ये प्रत्येक ब्यूला 96 वोट देऊन 1% EVMला 1200 वोट देऊन 1%, 2% EVMला 1000 वोट देऊन त्यानंतर 2% EVMला 500 वोट देऊन त्यानंतर कमिशनिंगमध्ये प्रत्येक ब्यूला प्रत्येक कॅन्डिडेटला 1 वोट देऊन 5% मशीनमध्ये 1000 वोट देऊन आणि त्यानंतर पोलिंग डेच्या दिवशी मॉक पोलमध्ये प्रत्येक मशीनमध्ये 50 वोट देऊन हे प्रत्येकमध्ये. आणि हे सर्व प्रोसेसमध्ये जसं मी सांगितलं राजकीय पक्षचे प्रतिनिधी आणि उमेदवारचे प्रतिनिधी त्यांच्या समोर हे प्रोसेस झाला आहे. कुठल्याही पूर्ण भारतमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, सोलापूरमध्ये कुठेही असा दिसला नाही की मॉक पोलमध्ये किंवा कमिशनिंग किंवा FLCमध्ये वोट तुम्ही दुसरा माणूसला देता आणि तुमच्या हे दुसरा माणूसला जाता. नंबर 1. नंबर 2, जे EVMमध्ये जे मायक्रो कंट्रोलर असतो दॅट इज वन टाईम प्रोग्रॅमेबल. वन टाईम प्रोग्रॅमेबलमध्ये काय म्हणजे काय झालं की एक वेळी तुम्ही प्रोग्राम लिहिला तर त्याला तुम्ही चेंज नहीं करू शकत. तो दैट इज बर्न्ट ऑन द मेमोरी चिप, आप उसको चेंज नहीं कर सकते. प्रोग्राम जो है तोच आहे. आणि त्याचे जे सोर्स कोड आहे तो आम्ही इंडिपेंडेंट एक्सपर्ट पॅनल द्वारा इलेक्शन कमिशन से जो इंडिपेंडेंट है, मतलब असे एजन्सी जे इलेक्शन कमिशनशी काहीच त्यांचे घेण देण नसते, ते पूर्णपणे इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र आहे. ते लोक ते सोर्स कोड आणि प्रोग्रामच्या स्वतः चाचणी करतात आणि त्यानंतर तो EVM मध्ये टाकण्यात जातात. EVM मध्ये कुठल्याही प्रकारच्या वायरलेस कनेक्टिव्हिटी नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी नाही आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, कुठल्याही एक्सटर्नल पोर्ट नाही आहे. तो हॅकिंगचा प्रश्न कुठेही तुम्हाला निर्माण नाही झाला पाहिजे. हॅकिंगचा प्रश्न उठताही नाही आहे, काय की इंटरनेट नाही आहे, ब्लूटूथ नाही, तो हॅकिंग करणार कसा तुम्ही. हा नंबर 3 हॅकिंगबद्दल झाला. ज्या स्ट्रॉंग रूममध्ये आम्ही ठेवतो ते 24/7 24 घंटा तो CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये असतात. 3 लेअर सिक्युरिटी असतात त्या ठिकाणी, डबल लॉक सिस्टम असते त्या ठिकाणी. आणि जे CCTVच्या फुटेज आहे
तो पूर्ण फुटेज आम्ही एक टीव्हीवर पॉलिटिकल पार्टीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना मी देतो. त्यांना अधिकार आहे की स्ट्रॉंग रूमचे जस्ट बाहेर प्रिमाइसेसमध्ये तुम्ही एक शेड तुमचे उभे करू शकता. 24 तास तुम्ही त्या ठिकाणी बसू शकतात आणि तुम्हाला मी CCTV फुटेज देतो. तुम्ही पूर्णपणे बघू शकता की कोण आतमध्ये जात आहे किंवा नाही जात आहे. हे सगळे आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करून देतो. तर स्ट्रॉंग रूममध्ये हॅक होण्याचे काहीच प्रश्न उद्भवत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे पल्स आहे त्यावर त्यापासून संरक्षित ठेवण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग असते EVMच्या. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या इंटरफेरन्सबद्दल कुठल्याही प्रकारच्या पॉसिबिलिटी नाही आहे. आणि वारंवार इंडिपेंडेंट एजन्सीज त्याला ऑडिट करतात की सर्व गोष्टी बरोबर आहे किंवा नाही. कुठेही पॉसिबिलिटी तो हॅकिंगच्या किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सच्या आहे नाही. त्यानंतर VVPAT काउंटिंगबद्दल आम्हाला मॅन्डेटरी आहे की 5 VVPAT आम्हाला मोजायची आहे प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये इलेक्शनच्या काउंटिंग झाल्यानंतर. आता यामध्ये एक रूल 56D आहे. 56D त्यामध्ये कॅन्डिडेट सांगू शकतात की आम्हाला हा ज्या मशीन आहे, हा ज्या बूथ आहे त्याच्या VVPATच्या मोजणी करून दाखवा. मार्च मध्ये एकही ॲप्लिकेशन आला नाही. ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्याकडून पण हा आला नाही की अमुक मार्केटवाडीच्या तुम्ही VVPAT काउंट करून दाखवा मला. त्यांनी ॲप्लिकेशन केलं नव्हतं. त्यानंतर अजून एक प्रावधान असा दिला आहे की तुम्ही कुठल्याही बूथच्या मायक्रो कंट्रोलरच्या चेकिंग करण्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. त्यावर बेलचे इंजिनियर्स येतात आणि ते 1000 वोटच्या पुन्हा मॉक पोल करतात आणि तुम्हाला दाखवतात की तो रिझल्ट बरोबर आहे किंवा नाही. त्याच्याबद्दल पण मार्क्सतून कुठल्याही प्रकारचे ॲप्लिकेशन आमच्याकडे आलं नाही. आता हे सगळे EVM बद्दल मी टेक्निकल ॲस्पेक्ट सांगितला. त्यामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या किती जास्त इन्व्हॉल्वमेंट आम्ही करून ठेवतो. त्यांच्यासमोर सगळे गोष्टी पारदर्शकप्रमाणे करण्यासाठी आम्ही त्यांना सहभागी करून घेतो. हे सर्व गोष्टीबद्दल मी डिटेलमध्ये विस्तारपूर्वक सांगितलं आहे. तिसरं असं आहे की जेव्हा आपण आक्षेप करतात तर आपला पुरावे द्यावे लागते. जर मी सांगितलं की हा माणसने अपराध केला आहे तर मला साबित करावा लागेल तर तो माणसने अपराध केला आहे. तो माणसला साबित नाही करायचे आहे की त्यांनी अपराध केला नाही आहे. तर जर आक्षेप आहे, आपल्याला आक्षेप आहे तर आपण पुरावे सादर करा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे सादर करा, आमच्याकडे सादर करा किंवा हायकोर्टमध्ये सादर करा. कुठल्याही प्रकारच्या पुरावे मी म्हणतो तो आतापर्यंत त्यांनी सादर केला नाही आहे. जेवढे वोट अपेक्षित आहेत तेवढे वोट मिळाला नाही, हे कुठल्या प्रकारचे एव्हिडन्स नसतो आहे. तो हा एक गोष्टी असा लक्षात ठेवला पाहिजे. चौथा असा आहे की त्या ठिकाणी मी चाचणी जे मॉक पोल जे थांबवून दिला मरकटवाडीमध्ये त्याच्या क्रेडिबिलिटी काय आहे. आम्ही जे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवतो EVMमध्ये त्यामध्ये मी विस्तारपूर्वक सांगितलं की आम्ही किती एक पॉईंटवर आम्ही काय चेक्स अँड बॅलन्सेस काय सेफगार्ड्स ठेवतो. आपण जे चाचणी जे एक्झिट पोल करत आहात, चाचणी मतदान करत आहे त्याचे काय क्रेडिबिलिटी आहे, आपण काय सेफगार्ड ठेवता आणि काय गॅरंटी आहे की मी ज्याला ॲक्च्युअल पोलमध्ये ज्याला वोट केला त्याला तो माणसला आम्ही हे मॉक पोल जे तुम्ही कंडक्ट करणार होता त्यामध्ये तुम्ही तोच माणसला वोट करणार आहे प्रत्येक माणूस, ह्याचे कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही आहे. आणि पुन्हा मी सांगतो की इलेक्शन कंडक्ट करण्याचे जे अधिकार आहे तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या शिवाय आणि त्यांची मशिनरी म्हणजे आम्ही त्यांच्याशिवाय कोणालाही नहीं है. इसलिए हमने इतना सीरियस कदम वहाँ पे उठाया था. त्या ठिकाणी आम्ही 89 लोकांवर FIR केला. आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की EVM बद्दल आपण एक वेळी डिटेलमध्ये EVMच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे वेबसाईटवर त्यांनी एक प्रश्नचे उत्तर दिलं आहे, ते एक वेळी वाचून घ्यावे. डाऊट असेल तर आम्हाला विचारावे. पण अशा प्रकारचे EVMवर एक नो कॉन्फिडन्स तयार करून जर आम्ही काम केला तर हे खरंच आमच्या लोकशाहीसाठी एक खूप धोकादायक बाब आहे. आणि अगेन ECI.gov.in वर आपण FAQ सेक्शनमध्ये आपण कृपया इकडे पाहावे, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या त्यांनी खूप डिटेलमध्ये ECIने उत्तर दिलं आहे. ते सगळे पाहून आपल्याला पण लक्षात येईल की हा ज्या होत होता मार्केटवाडीमध्ये आणि ज्या प्रकारचे हे तयार करण्यात आलेलं आहे ते अगदी चुकीचे आहे. आणि म्हणूनच आम्ही हे सगळे कदम त्या ठिकाणी आम्ही घेतला होता. धन्यवाद. हो, त्याच दिवशी जेव्हा आम्हाला असं नियम कसा आहे मी थोडा विस्तारपूर्वक सांगून देतो. 5 EVM आम्हाला मॅन्डेटरी
मोजायची असते. पण 5 EVM मोजण्यापूर्वी ज्या व्हीव्हीपॅटवर रिझल्ट डिस्प्ले नाही झाला आहे, आता मी रिझल्टच्या बटन दाबला आणि काहीच डिस्प्ले नाही झाला, त्याचे व्हीव्हीपॅट आम्हाला मोजावे लागते, हा ना. नंबर 2, ज्या ठिकाणी मॉक पोलचा रिझल्ट प्रिसाइडिंग ऑफिसरने क्लिअर नाही केला, जे 50 वोट आम्ही मॉक पोल देतो त्याचे रिझल्ट क्लिअर करावे लागते, त्यानंतर ॲक्च्युअल मतदान सुरू करावे लागते. एक ठिकाणी प्रिसाइडिंग ऑफिसरने ते मॉक पोलचा रिझल्ट क्लिअर नाही केला होता, त्याच्या मला मोजावे लागते. पण तोच कंडिशनमध्ये मोजावे लागते की जर जे विनिंग मार्जिन आहे तो वोट्स इन EVM पेक्षा कमी आहे, तेव्हाच आम्ही मोजतो, नाही तर आम्ही तो मशीनला बाजूला ठेवतो. असा समजा की विनिंग मार्जिन 30,000 आहे आणि त्या मशीनमध्ये 800 वोट आहे, तर त्याच्या मोजण्यात कुठल्या प्रकारचा अर्थ नाही आहे, रिझल्ट चेंज होणार नाही. आणि थर्ड जे आहे तो आम्ही रूल 56D मध्ये जर कॅन्डिडेटने ॲप्लिकेशन केला की हा बूथचा व्हीव्हीपॅट मला मोजून पाहिजे, तर ते ॲप्लिकेशन करू शकतात. मार्चमध्ये कुठल्या प्रकारचा असा ॲप्लिकेशन आला नाही. आणि त्यानंतर हे सगळे केसेस संपल्यानंतर आम्ही 5 व्हीव्हीपॅट मशीनच्या RO चिठ्ठी काढतात, हा ना, त्यांच्या समोरच, आणि चिठ्ठी काढून ज्याच्या आला, जे बूथ क्रमांकच्या आला त्याचे बूथच्या आम्ही व्हीव्हीपॅट मोजणी करतो. उमेदवारांना फेर मतमोजणीची मागणी करण्याचा अधिकार उमेदवारांना, ती प्रक्रिया कशी आहे? करेक्ट. कसं आहे की जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की त्यांना फेर मतमोजणी मागण्याचा अधिकार आहे, करून घेण्याचा अधिकार नाही आहे. ते पूर्णपणे निवडणूक निर्णय अधिकारीचे अधिकार आहे. त्यामध्ये नियम असा आहे की मोस्टली पोस्टल बॅलेटबद्दल एक संभ्रम असू शकते की हा पोस्टल बॅलेट आहे, रिजेक्ट करायचे की ॲक्सेप्ट करायचे, त्यावरही असू शकते. पण EVMचा जे रिझल्ट आहे, तुम्ही असा नाही सांगू शकतात की मला अपेक्षा होती की मार्केटवाडीमध्ये मला एवढा वोट मिळाला पाहिजे आणि तेवढे वोट मिळाले नाही, काहीच पुरावे तुम्हाला सादर करावे लागेल. नाही तर प्रत्येक उमेदवाराला हेच वाटते ना की मी जिंकणारच, त्याप्रमाणे तर आम्ही फक्त फेर मतमोजणी करून घेऊ. आणि दुसरा, त्यामध्ये विनिंग मार्जिन एवढा असला पाहिजे, असं समजा की विनिंग मार्जिन 200-300 आहे, हा ना, खूप क्लोज कंटेस्ट आहे, त्यामध्ये ते लोक रिटर्निंग ऑफिसर कॅन डिसाईड की ठीक आहे, अमुक बूथचे जे मशीन आहे ते परत आणा, आम्ही त्याच्या मोजणी करू. आणि तिसरा त्यामध्ये असं आहे की मतमोजणी करताना तुमचे काउंटिंग एजंटनी आक्षेप घेतला होता काय? तुमचे काउंटिंग एजंटनी आक्षेप घेतला नाही, तुमचे मतमोजणी प्रतिनिधी जे आहेत त्यांनी पूर्ण दिवस आक्षेप घेतला नाही, शेवटची तुम्ही सांगता की नाही पूर्ण मतमोजणी मला परत करून द्या, तसं नाही चालणार. तुमच्याकडे पुरावेसोबत कारण असला पाहिजे, कारण नसेल तर आम्ही कसा मतमोजणी तुम्हाला. तोच आहे ना, ॲप्लिकेशन ते करू शकतात. आणि RO हे काही निकष त्यांनी दिला आहे की मतलब विनिंग मार्जिन किती आहे, खूप कमी आहे काय, आणि जेवढा विनिंग मार्जिन आहे, असं समजा 2 प्रकारचे फेर मतमोजणी असतात, एक पार्शियल आणि एक टोटल. पार्शियलमध्ये मला अमुक बूथचे मशीनच्या परत तुम्ही मशीन आणा, मी त्यावर आम्ही परत बघू त्याचे रिझल्ट. आणि दुसरं आहे की तुम्ही पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या फेर मतमोजणी करा. तर पूर्ण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या चे फेर मतमोजणी जर तुम्हाला करायचे तर त्याचे तुमच्याकडे सबळ एकदम पुरावे असले पाहिजे, नंबर 1. आणि जर तुम्ही सांगितलं की हे 3 बूथचे मला फेर मतमोजणी करायचे, ते मी उदाहरणासाठी सांगतो की ते जे 3 बूथ आहे त्यावर टोटल मत 3000 पडले आहे आणि विनिंग मार्जिन 30,000 आहे, मग ते नाही करू देणार ना तुम्हाला. RO निर्णय घेणार की आम्ही नाही हे करून देणार तुम्हाला. विनिंग मार्जिन 300 आहे आणि ज्या बूथच्या मशीनवर तुम्हाला डाऊट आहे त्यामध्ये 800 वोट आहे, मग ते फेर मतमोजणीचा अधिकार आहे, हा ना. आणि ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे ते जिंकले पण आहे माळशिरसमध्ये, हा ना. तो आक्षेप घेण्याचे काय हे आहे, उत्तरचे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पैसेही भरले, हा, तो फेर नाही तो मी सांगतो. महेश कोटे साहेबनी 2 बूथचे फेर मतमोजणीच्या त्यांनी काय एक मायक्रो कंट्रोलर, जे मी सांगितलं ना, मायक्रो कंट्रोलर चिप चेकिंगच्या तुम्ही जर 40,000 रुपये भरला तर ते इंजिनियर्स येतील, हा ना, 45 दिवस नंतर इलेक्शन पिटिशनच्या पिरियड संपल्यानंतर ते इंजिनियर्स येतील, ते तुम्हाला चिप दाखवतील आणि त्या मशीनवर 1000 वोट करून तुम्हाला दाखवतील मॉक पोल, आणि तुम्ही ते बघू शकतात की तो बराबर मॅच होत आहे किंवा नाही. ते तुम्हाला अप्लाय करावे लागते. तो पण ॲप्लिकेशन आतापर्यंत मार्चमध्ये आला नाही आहे. 7 दिवसाच्या हां, 7 दिवसात ते आत करू लागते. तर 7 दिवसाचे पिरियड संपला तर ते जर त्यांनी सांगितलं असतं की हे 3 जे हे आहेत तुमचे, हे जे 3 बूथ आहे
96, 97, 98 मार्करवाडी. मी 40,000 रुपये प्रति बूथ भरतो, 1,20,000, आणि मला तुम्ही करून दाखवा मॉक पोल. तर आम्ही करून दिलं असताना त्याप्रमाणे उत्तर सोलापूरमध्ये उमेदवार महेश कोटे साहेबांनी 2 बूथसाठी केलं आहे ना. ते 45 दिवस संपल्यानंतर आम्ही इंजिनियरला बोलविणार आणि त्यांच्या समोर तो होणार ना प्रोसेस. अगोदर जे मतदान झालेले ते बघता येईल का? अगोदर मध्ये कुठले 20 नोव्हेंबरला जे आपला ऑक्टोबरला जे मतदान झालं नोव्हेंबरला ते बघायचं म्हणतात ते, पण ते आपली प्रक्रिया अशी आहे की परत एकदा पूर्वी तसा नाही आम्ही पूर्ण क्लिअर करतो आणि त्यानंतर मॉक पोल करून दाखवतो ना तुम्हाला. अच्छा, दुसरा एक गोष्टी आठवून आला मला. जसा मी सांगितला ना, हा जो मायक्रो कंट्रोलर आहे आणि चिप आहे ते 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. 1 टाइम प्रोग्रामेबल मध्ये काय झाला की तुम्ही एकाच वेळी त्या प्रोग्राम करू शकता. असा समजा, उदाहरणासाठी मी सांगतोय, चुकीचे रिपोर्टिंग नंतर करू नका. असा समजा उदाहरणासाठी की तो असा प्रोग्राम झालाय की तुम्ही एक उमेदवारला दिया पण सगळे वोट दुसरे उमेदवारला जाणार. तर जे FLC मध्ये मॉक पोल झाला आहे, जे कमिशनिंग मध्ये मॉक पोल झाला आहे, जे त्या दिवशी पोलिंग डेच्या दिवशी 50 वोट जे आम्ही देतो मॉक पोल मध्ये, तर प्रत्येक मध्ये तसं चाललं पाहिजे ना, कारण हे 1 टाइम प्रोग्रामेबल आहे. मतलब मला सांगा की मॉक पोल मध्ये तुमचे प्रतिनिधींनी सांगितलं आहे की 50 वोट जे दिलाय तेवढेच रिझल्ट आला आहे. त्यानंतर कुठल्या प्रकारचा जादू घडला की त्यानंतर हे हॅक होऊन गेला? प्रिसाइडिंग ऑफिसरने त्या समोरच बसून त्यांच्या मनातून हॅक करून दिला काय प्रोग्राम EVM? जर हॅक आहे तर अगोदर पण चुकीचे रिझल्ट दाखवला पाहिजे ना. हा खूप महत्वाचा एक बाब आहे, लोकांना हे माहिती असली पाहिजे. प्रशासकीय व्यवस्था पर जो लोगों का विश्वास कम हो रहा है, इसकी वजह क्या है? नाही, मला नाही वाटते की विश्वास कमी होत आहे. जर विश्वास कमी झाला असता तर बांगलादेश सारखा इथे परिस्थिती झाली असती. ऐका ना थोडं एक सेकंड मला त्यांचे उत्तर देऊन द्या. जर प्रशासकीय यंत्रणावर विश्वास कमी झाली असती ना, तर बांगलादेशमध्ये जे घडलं आहे की लोकांना विश्वास नाही राहिला होता की जे निवडणूकमध्ये जे पूर्ण निवडणूक प्रक्रिया आहे त्यावर आम्हाला विश्वास नाही आहे, त्यानंतर विद्रोह झाला होता. तसा प्रकारचे कुठेही नाही आहे. प्रशासकीय यंत्रणावर त्यांना विश्वास आहे. EVM वर जर काही लोक हे अविश्वास लोकांमध्ये पसरवण्याचे त्यांचे प्रयास आहे, तर त्यासाठी आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळे हे दिलं आहे. आणि त्या म्हणूनच मी सांगतो की EVM बद्दल मत बनविण्यापूर्वी, तुमच्या मत तयार करण्यापूर्वी एक पूर्ण माहिती घ्या. ECI.gov.in मध्ये फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन मध्ये एक गोष्टीच्या उत्तर तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्ही तुमचे मत ठरवा. आक्षेप घेतला जातोय केवळ सोलापुरातच पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला खुलासा करण्याचा काय आहे म्हणजे प्रसंग का सगळीकडे ही प्रक्रिया आहे प्रेस कॉन्फरन्स घेऊन? रविवार असून सुद्धा